मराठे मोठे झाले नाही पाहिजे म्हणून तर यांनी आंदोलन उभा केले. खूप टोळ्या माझ्या विरोधात उभा आहेत सध्या. देवेंद्र फडणवीस सगळे आमदार माझ्या विरोधात उभा केले. काही संघटना काही समन्वयक उभा केलेत. ज्यांना काही किंमतच नाहीये असे अभ्यासक सुद्धा काही जण या बोलायला लागलेत. ही सगळी चाल देवेंद्र फडणवीसांची आहे. का तुम्ही माझा मराठा संपवायला निघालात हा प्रश्न आहे माझा या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या वतीनं. तुम्हाला माझ्या मराठ्यांनी तुमच्या पक्षासह मोठं केलं की नाही? यात मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिलेत तरी माझा मराठा संपवायला तुम्ही निघालात. आम्ही तुम्हाला मागितलं तरी काय? आमच्या असणाऱ्या हक्काचं आरक्षण मागितलं तुम्ही तेही देत नाहीयेत. आम्ही कोणतं चुकीचं पाऊल उचललंय? माझं कर्तव्य मी पार पाडतोय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांचा मुलगा म्हणून रात्रंदिवस तळमळीने हा समाज मोठा व्हावा म्हणून मी काम करतोय. का खपत नाहीये तुम्हाला? गरिबाच्या पोरांनी लढे उभे करू नाही का? गरिबांचा लढा उभा राहिलाय का? आम्ही स्वप्न बघून आमचे लेकरं मोठे होण्याचा. गरिबांनी रस्त्यावर आलं नाही पाहिजे का? गरिबांचे पोरं IAS दर्जाचे अधिकारी झाले तुम्हाला का बघू वाटत नाहीत? नोकरीच्या क्षेत्रात मराठा चाललाय यांना का बघू वाटत नाहीये? मी काय इमानदारीनं लढू नये असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय. मी सरकारला मॅनेज होत नाहीये. मी फुटत सुद्धा नाही. मी माझा प्रामाणिकपणा आणि माझी निष्ठा समाजाच्या पायावर ठेवली. मी काय विकावी? मला मोठं होण्यासाठी हा लढा नाहीये किंवा सरकारचं मी ऐकावं यासाठी पण हा लढा नाहीये. हा आरपारचा शेवटचा मराठ्यांचा लढा आहे. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी. माझ्या स्वार्थासाठी ही लढाई नाहीये आणि आमदार खासदार मंत्री यांच्या स्वार्थासाठी अजिबात नाहीये. माझा गरीब मराठा मोठा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मी इमानदारीनं काम करतोय. त्यांच्या पत्नी पडत नाहीये. त्यांना यांच्या ऐकण्यातले लोक लागतायत. ज्यांनी आंदोलन उभा केले जाता त्यांच्याच ऐकण्यातले. ज्याला 2000 कोटी 500 कोटी 4000 कोटीचे काम दिलेत असे लोक आंदोलनात उभा आहेत. आता बलाढ्य शक्ती पैशाने असलेली आपल्या विरोधात उतरली. गरीब मराठ्यांना तुम्हाला सांगतो 50,000 कोटीची बलाढ्य शक्ती जरी मराठ्यांच्या पुढे उतरली तरी मराठ्यांच्या मनगटाला गरीबाच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्या कोणातच नाही. तुम्ही फक्त एकजूट राहा. तुम्ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करू नका. यांना मी एकटा वोट निवड आणतो.